बाबा 150ची कोळंबी घेतली, घरात जाऊन दाखवेल तुम्हाला, ती पण रेसिपी शेअर करेल. तर हाय गो ही बघ अगं बाई, हे 500 रुपयाला कोलंबी आहे ना ती. आणि ही कशी आहे, सुरमई कशी आहे, ही सुरमई कशी आहे, ही चल बाय, आपल्याला घ्यायला परवडणार नाही. चल 2 वाटे 150ला देते. आई बार्गेनिंग करते बघा. नमस्कार, मी कोकण कन्या स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितलं होतं की मी दापोलीला गेले होते आणि तिकडून मी मस्तपैकी प्रॉन्स आणले होते. तर हे बघा, हे ते प्रॉन्स आहेत. तर आजचा हा ब्लॉग असा असेल की हे प्रॉन्स मी व्यवस्थित साफ करणार आणि साफ केल्याच्या नंतर त्याचं काहीतरी प्रॉन्स मसाला वगैरे बनवणार आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तेच बघणार आहात. त्यामुळे व्हिडिओ पुढेपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल कोकणी स्टाईलने मी प्रॉन्स कसे करते. सो बघा व्हिडिओ पुढे. त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी घालून ठेवते, जेणेकरून त्याचा स्मेल थोडासा जाईल. पाणी घालून ठेवते. आपले प्रॉन्स आहेत ना, मी साफ करायला घेतलेत, कारण प्रॉन्स साफ करायला खूप वेळ लागतो आणि ते व्यवस्थित साफ झाले पाहिजे. बघा, असा प्रॉन्स असतो, व्यवस्थित साफ झाला पाहिजे. तर जास्त पण बारीक नाही आहेत, चांगले मीडियम आहेत, म्हणजे टायगर प्रॉन्स तर नाहीयेत. मी एक टाकून आणि एक मागितला होता टायगर प्रॉन्स मोठा, तो असे हा बघा, कारण का जेवढा मोठा असेल ना तेवढा आपल्याला खायला मस्त टेस्ट येते. हे थोडं साफ करायला वेळ लागतो. तुम्हाला नॉर्मल दाखवते बघा कसं साफ करायचं असतं. त्याची ही वरची बाजू आहे ना आपल्याला काढून टाकायची असते. त्यानंतर हे वरचं सगळं आवरण आहे ना ते पण पूर्ण काढून टाकायचं. आवरण काढल्यानंतर आतमध्ये जर काही असेल तर ते सुद्धा काढून टाकायचं. हे बघा, आता हा प्रॉन्स आहे. तर बघू शकता आपले टायगर प्रॉन्स मी आता मस्तपैकी साफ करत आहे. आणि एका बाजूला आपले साफ झालेले टायगर प्रॉन्स आहेत, एका बाजूला आपले ज्याच्यावरती आवरण आहे असे प्रॉन्स आहेत. सो मी साफ करते. माझा आवाजही खूप बसलाय, कारण का एका दिवसाच्या प्रवासामध्ये आम्ही जाऊन मस्तपैकी दापोलीतून प्रॉन्स आणले आणि आमचं दापोली मार्केट, मच्छी मार्केट तुम्हाला दाखवलं बेसिकली. सो मला तर खूप आनंद होतोय, कारण कोकण म्हणजे कोकण असतं रे, आणि कोकणात येण्याचा आनंद, कोकणातलं सुख हे फक्त कोकणवासियांनाच माहिती आहे. चला आता कोकणात आलीच आहे तर प्रॉन्सची रेसिपी पण तुम्हाला शेअर करते, तर बघत राहा. दुपारी आपण बघितलं, आपण प्रॉन्स होते ते साफ केले, म्हणजे मी साफ केले होते. आणि आता प्रॉन्स मसाला आपण बनवणार आहोत. तर म्हणजे आई बनवतीये. सो त्यासाठी टोमॅटो आणि कांदा कापलेला आहे. देन त्याच्यानंतर हे बघा, हे ते प्रॉन्स होते व्यवस्थित धुवून घेतलेले आणि त्याच्यासोबत आपण थोडी चवीला मिरची टाकणार आहोत. दिसताना किती दिसत होते आणि झाले बघा केवढे. आणि आपण कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे कापून. अगदी साध्या सोप्या कोकणी पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे आजची रेसिपी प्रॉन्स मसाला. आता आपण गॅसवरती ठेवलंय पातेलं म्हणजे कढई.
त्याच्यामध्ये तेल टाकून कांदा आणि टोमॅटो ते आपण तरसट ठेवणार आहोत. मेड बाय आई. आपण आपल्या मर्जीप्रमाणे तेल टाकू शकतो जितकं घ्यायचंय. ज्यांना जास्त ऑइली आवडत नाही त्यांनी तेल कमी टाकावं. आता आम्ही नॉर्मली 2 पळ्या घेतलेले आहे तेल. हे बघा. थोडं तरसत ठेवायचं जेणेकरून थोडासा लाल झाला पाहिजे कांदा. आपण याच्यामध्ये आता थोडी लसूण टाकली जेणेकरून लसणीचा पण अर्क मारला पाहिजे त्याला म्हणून. कांदा बघा पूर्णपणे रेड झालाय, तरसलाय. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकतोय. आपला टोमॅटो पण मस्त वेगळी तरसला बघू शकता तुम्ही इकडे. आणि तिकडे आपण प्रॉन्स घेतले आहेत, त्याला मीठ लावून ठेवलं होतं आधी. आणि हा आहे मसाला वाटलेला. याच्यामध्ये आपण खोबरा कांदा पूर्णपणे भाजून घेतो. लसूण, काली मिरी, मीठ या सगळ्या गोष्टी मिक्स केल्या जातात. आणि हाच वाटण मसाला आपण आता त्याच्यामध्ये प्रॉन्समध्ये टाकणार आहोत. आणि प्रॉन्स माहिती आहे का तुम्हाला लवकर शिजतात. याच्यामध्ये आपण मसाला वाटलेला टाकलाय. आता ते मिक्स करणार आणि थोडा वेळ ठेवणार. थोडा वेळ ठेवल्यानंतर ते लगेच शिजून जाईल. थोडंसं त्याच्यामध्ये चवीला मसाला टाकतोय. बघा प्रॉन्स मसाला माझा तयार झालेला आहे. तुम्ही रेसिपी पण बघितली असेल. आतमध्ये बघा प्रॉन्स आहेत. तर मस्तपैकी आज माझं जेवण होणार आहे. आणि मला माहिती आहे का मला काय मिळाले, मासे. याच्यासाठीच मी इतका अट्टहास केला होता मुंबईला आल्यानंतर, गावाला आल्यानंतर. सो मला आता चव सुटलं तर मी जेवणार आहे. सो आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी प्रॉन्स खाते, तुम्ही देखील प्रॉन्स खा.